अध्याय 32 वाचण्याचे फळ. सौभाग्य अखंड राहील, परदेशस्थ पती सुखरूप परत येईल. अध्याय 32. विधवेचा आचारधर्म मृत विप्राला पुन्हा जिवंत केले. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका, त्यानंतर बृहस्पतींनी देवांना व ऋषींना सहगमन न करता वैधव्यात राहणाऱ्या स्त्रियांनी कसे राहावे ते सांगितले. ते म्हणाले, एखाद्या स्त्रीचा पती दूरदेशी मेला असेल, ती स्वतः गरोदर असेल, तिला लहान मूल व स्तनपान करणारे बाळ असेल तर तिने सहगमन करू नये. वैधव्य धर्माला अनुसरून आचरण ठेवल्यास तिला पतीसमवेत सहगमन केल्याचे पुण्य लाभते. विधवा स्त्रियांनी आपण संन्यासिनी आहोत या भावनेने जगावे. केशवपहन करावे, नित्य स्नान करावे, एकभुक्त राहावे, एका धान्याचे भोजन करणे, 3 दिवस उपोषण व 4थ्या दिवशी भोजन करणे. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत 1 घास 2 घास अशा चढल्या क्रमाने व पौर्णिमेनंतर अमावास्येपर्यंत उतरत्या क्रमाने भोजन करणे, अशा प्रकारची व्रतोपासना करावी. विधवेने पलंगावर निजणे, मंगल स्नान करणे, देहमर्दन करून घेणे, तांबूल भक्षण करणे, गंध, अत्तर, फुले वापरणे या गोष्टी करू नयेत. भगवत भक्ती करावी, तीर्थयात्रा करावी, व्रताचरण करावे, दान धर्म करावा, दीपाराधन करावे, ब्राह्मणांची, देवालयांची, अतिथींची, यात्रेकरूंची, भाविकांची यथाशक्ती सेवा करावी. पतिप्रीत्यर्थ जल, कुंभदान, घृतदान, तिलदान अशी दाने द्यावी. विधवा स्त्रियांनी अशा प्रकारे शास्त्रसंमत आचरण केले, भगवत भक्ती, व्रताचरणे व पुण्यकृत्य केली तर तिचा पती नीच कर्माची फळे भोगत नरकात खितपत पडलेला असला तरी त्याचा उद्धार होतो. तिच्या पुण्याईने तो स्वर्ग लोकी जातो. अशा प्रकारे साधूने त्या शोकमग्न ब्राह्मणीला पतिव्रता व विधवा स्त्रियांचा आचार धर्म सांगितला व पुढे तो म्हणाला, मुली, तू धैर्याने सहगमन कर किंवा वैधव्यातील आचारधर्म पाळून कालक्रमणा कर, दोहोंचे पुण्य सारखेच आहे. ती म्हणाली, यतिराज, पतीशिवाय जगणे मला शक्य नाही, मी सहगमन करणार. साधूने तिच्याकडे करुणेने पाहिले व म्हणाला, मला काळाला कोणी जिंकू शकत नाही, पण गुरुकृपेने विधिलिखित बदलू शकते एवढे मात्र खरे. सहगमन करण्यापूर्वी तू श्री गुरूंचे दर्शन घे. साधूने तिच्या भाई भस्म लावले आणि 4 रुद्राक्ष देऊन म्हणाला, यातील 2 रुद्राक्षे पतीच्या गळ्यात बांध, 1 रुद्राक्ष त्याच्या दोन्ही कानांना बांध. श्री गुरूंचे चरण तीर्थ घे, ते स्वतःवर व पतीच्या देहावर शिंपड. सुवासिनींना सौभाग्य वायने दे, ब्राह्मणांना दान धर्म कर, श्री गुरूंची आज्ञा घे आणि मग सहगमन कर. त्यानंतर तो साधू निघून गेला. ब्राह्मणीने गावातील ब्राह्मणांना बोलावून प्रायश्चित्त, प्रेतपिंडादी कर्मे करून घेतली. स्नान करून सौभाग्य अलंकार धारण केले. ब्राह्मणांनी प्रेत नदी काठी नेले. तिच्या सहगमनाचे वृत्त कळताच गावातील स्त्रिया तिच्या दर्शनास आल्या. ब्राह्मणीने त्यांना सौभाग्य वाहिनी दिली. ब्राह्मणांना दान धर्म केला. लोकांनी चिता रचली. ब्राह्मणांनी लोकांना अभिवादन केले. गावाहून तिच्या समवेत आलेल्या लोकांचा निरोप घेतला. साधूने दिलेली रुद्राक्षे पतीच्या गळ्यात व कानात बांधली. मग ती श्री गुरूंच्या दर्शनासाठी संगमाकडे निघाली. त्यावेळी तिच्या बरोबर अनेक लोक होते. मार्गी चालताना ती ब्राह्मणी श्री गुरूंचा एकसारखा धावा करीत होती. संगमावर श्री गुरु अश्वत्थाखाली निवांत बसले होते.
ब्राह्मणीने त्यांना वंदन करताच त्यांनी सहज भावाने आशीर्वाद दिला. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. ते ऐकून ब्राह्मणी चमकली. बरोबर आलेले ब्राह्मण गंभीर झाले. त्यांनी श्री गुरूंना सर्व वस्तुस्थिती सांगितली. तेव्हा श्री गुरु म्हणाले, या ब्राह्मणीचे सौभाग्य स्थिर आहे. हिच्या पतीला येथे घेऊन या. ते ऐकून लोकांना फार आश्चर्य वाटले. ते प्रेत आणण्यासाठी धावले. तोवर श्री गुरूंची पूजा करणारे ब्राह्मण आले. त्यांनी रुद्रसूक्ताने गुरुचरणांवर अभिषेक केला. तेवढ्यात लोकांनी प्रेत आणले. ते श्री गुरूंच्या सन्मुख ठेवून बंधनमुक्त केले. त्यावरील वस्त्र दूर केले. श्री गुरूंच्या आज्ञेने ब्राह्मणांनी अभिषेकाचे तीर्थ प्रेतावरती प्रोक्षण केले. मग श्री गुरूंनी प्रेताकडे अमृतमय कृपा दृष्टीने पाहिले. काय आश्चर्य! तो मृत ब्राह्मण झोपेतून जागे व्हावे तसा उठून बसला. आपण नग्न आहोत हे पाहून तो ओशाळला. त्याने बाजूचे वस्त्र अंगावर ओढून घेतले. समोर बसलेले यतीश्वर आनंदाने हसून, रडणारी पत्नी, लोकांचा जय जयकार हे सर्व पाहून तो संभ्रमात पडला. ब्राह्मणीने त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला. ते ऐकून तोही थक्क झाला. मग त्या दोघांनी श्री गुरूंचे चरण धरले. त्या दाम्पत्याचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी त्यांना सुखात आनंदात राहा, तुम्हाला सुलक्षणी आणि दीर्घायुष्य असे 8 पुत्र होतील असा आशीर्वाद दिला. त्यावेळी एका ब्राह्मणाने श्री गुरूंना विचारले, स्वामी, विधिलिखित बदलता येत नाही, मग याच्या बाबतीत ते मिथ्या कसे ठरले? श्री गुरु त्याला म्हणाले, ही ब्राह्मणी माझ्यावर विश्वास ठेवून इथे आली होती. शरणागतांचे रक्षण करणे हे माझी ब्रीद आहे. मी ब्रह्मदेवाला विनंती करून याच्या पुढील जन्मातील 30 वर्षे उधार मागून घेतली आहेत. हे ऐकून ते लोक तटस्थ झाले. गुरुकृपेचे सामर्थ्य जाणून श्री गुरूंचा जय जयकार करू लागले. अध्याय 32 संस्कृत भाषेमध्ये. श्री गणेशाय नमः. पतिव्रतेची या रीती सांगे देवा बृहस्पती. सहगमनी फलश्रुती येनीन परी निरोपिली. विधवापणाचा आचारू सांगता झाला देववरू. पुसताती ऋषेश्वरू ऐका श्रोते एक चित्ती. जवळी नसता आपुला पती त्याते मरण झाली या प्राप्ती. काय करावे त्याची सती सहगमन केवी करावे. अथवा असेल गरोदरी असे तिथे कन्याकुमारी. काय करावे ती नारी म्हणून विनविती गुरुसी. ऐकोनी देवांचे वचन सांगता झाला विस्तारून. एक चित्ते करून ऐका श्रोते सकळ. पती जवळी असे जरी सहगमनी जावे ती नारी. असता आपण गरोदरी करू नये सहगमन. स्तन पाणी असता कुमारू तिने करिता पाप थोरू. पुरुष मेला असेल दुरू सहगमन करू नये. तिने असावे विधवापणे विधिपूर्वक आचरणे. सहगमना समाने असे पुण्य परियेसा. विधवापणाचा आचारू करिता असे पुण्य थोरू. निवर्तता आपुला भ्रतारू केशवपन करावे. ज्याका विधवा केश राखिती त्यांची ऐका फलश्रुती. केश पुरुषासी बाधिती नरका परी परियेसा. यास्तव करणे केशवपन करावे तिने नित्य स्नान. एक वेळा भोजन करावे तिने परियेसा. एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन. 3 दिवस उपोषण करावे तिने भक्तीने. 5 दिवस पक्षमासास करावा तिने उपवास. अथवा चांद्रायनग्रास भोजन करणे परियेसा. चंद्रोदय बीजेसी 1 ग्रास तया दिवसी. चढते घ्यावे 15 दिवसी. पौर्णिमेसी भोजन. कृष्ण पक्षी येनेन परी ग्रास घ्यावे उतरत नारी. अमावास्या येता जरी 1 ग्रास जेवावा. शक्ती नाही जियेसी एकान्न जेवावे परियेसी. अथवा फल आहारेसी अथवा शाखा आहार देखा. अथवा घ्यावे क्षीर मात्र
कधी न घ्यावे अपवित्र, जेने राहे प्राण मात्र, श्वासोच्छ्वास चाले ऐसे. शयन करिता मंचकावरी, पुरुष घाली रौरव घोरी, भोगी नरक निरंतरी, पती सहित परी ऐसा. करू नये मंगल स्नान अथवा देह मर्दन, गंध परिमूल तांबूल जान, पुष्पादी तिने वर्जावे. पुत्राविन असे नारी, करणे तर्पण पुत्रापरी, तिळ दर्भ कुशधारी, गोत्र नाम उच्चारावे. विष्णू पूजा करावी नित्य, आपुला पुरुष हा निश्चित. पुरुष आठवणी चित्त, विष्णू स्थानी मानिजे. पुरुष असता जेनेन परी, पती निरोपे आचार करी. तेनेंची रीती विष्णू अवधारी, त्याचे निरोपे आचरावे. तीर्थयात्रा उपास व्रत, विष्णू निरोपे करावे निश्चित. अथवा गुरुद्वीज विख्यात, त्याचे निरोपे आचरावे. आपण असता सुवासिनी, ज्या वस्तूची प्रीती अंतकरणी, तैशी वस्तू द्यावी धनी. विद्वजन विप्रांसी. वैशाख माघ कार्तिक मास, अनेक स्नानी आचार विशेष. माघ स्नान तीर्थास, विष्णू स्मरणे करावे. वैशाखी जळ कुंभदान, कार्तिकी दीप आराधन. ब्राह्मणा द्यावे घृतदान, यथाशक्ता दक्षिणेसी. माघ मासी तीळ घृतेंसी, द्यावे दान विप्रांसी. अरण्यांत वैशाख मासी, पोळी घालीचे निर्मळोदके. शिवालयी ईश्वरावरी, गैती ठेवीचे निर्मळ वारी. गंध परिमळ पूजा करी, तेने पुण्य अगाथ. विप्राची या घरोघरी, उदक घालीजे शक्तानुसारी. अन्न द्यावे निर्धारी, अतिथी काळी परी ऐसा. तीर्थयात्रे जात्या लोका, तांते द्याव्या छत्र पादुका. ता आपल्या गृहांतिका, पाद प्रक्षालन करावे. वारा घालावा विंजनेसी, वस्त्र द्यावे परिधानासी. गंध तांबूल परिमळासी, कर्पूर वेलादी परी ऐसा. जलपात्र द्यावे शक्तींसी, गोड पान आम्र पानींसी. द्राक्षे कर्दळी फळेंसी, ब्राह्मणा द्यावे मनोहर. जे जे दान द्यावे द्विजा, पतीच्या नावे अर्पीचे वोजा. संकल्पून पुरुष काजा, धर्म करणे येणेन परी. कार्तिक मासी जवान्न, अथवा जेवीचे एकान्न. वृंताक माश मसूर लवण, तेलादी मधु वर्जावे. वर्जावी कांस्य पात्र, आनिक वर्जावी द्विदल मात्र. मनी असावे पवित्र, एकाग्रेंसी परी ऐसा. पलाश पात्री भोजन करावे, शुची उद्यापन करावे. जे जे व्रत धरावे, ताते उजवावे तत्वता. घृत भरित कास्य पात्र, विप्रा द्यावे पवित्र. भूमी शयन केले व्रत, मंचक द्यावा विप्रासी. जे जे वस्तू तजिली आपण, ते ते द्यावी ब्राह्मणा लागून. रसद्रव्ये एक मास जान, त्याग करावी परी ऐसा. तैजुनिया दधीक्षीर, उद्यापन आचार मनोहर. असली या शक्तेनुसार, धेनू द्यावी सालंकृत. विशेषे असे अनेक वृत, दीपदान असे ख्यात. वर्णिता महिमा अनंत, देवांसी म्हणे बृहस्पती. दीपदान भाग 16, वरकड नसते धर्म सकळा. या कारणे अनंत फळा, दीपदान करावे. माघ स्नान माघ मासी, करणे सूर्योदयासी. येणेन परी एकमासी, आचरावे भक्तीने. लाडू तीळ खर्जुरेंसी, करुणे पक्वाने ब्राह्मणांसी. द्यावी तिने भक्तींसी, दक्षिणे सहित जाना. शर्करा मिळे येळेंसी, तळून अपूप घृतेंसी. दान द्यावे यतीसी, भोजन द्यावे अतिता. हेमंत ऋतू होता जाण, व्हावया शीत निवारण. काष्ठे द्यावी विप्रांकारणे, वस्त्रे द्यावे द्विजांसी. पर्यक द्यावा सुषुप्तीसी, एखादा भला ब्राह्मणासी. चित्र रक्त वस्त्रेंसी, कंबळ द्यावे विप्रवर्गा. व्हावया शीत निवारण, औषध द्यावे उष्ण उष्ण. तांबूल दान परिपूर्ण, द्यावे या कर्पुरेसी. गृहदान द्यावे विप्रांसी, सांवत्सरिक ग्रामीणसी. जाता तीर्थयात्रेसी, पादरक्षा देईजे. गंध परिमळ पुष्पेंसी, पूजा करावी केशवासी.
रुद्राभिषेक विधींसी अभिषेकावा गौरीहर, धूप दीप नैवेद्येसी पूजा करावी षोडशी, प्रीती बहु शंकरासी दीपमाळा उजळीता, आनिक सुगंध गंधींसी तांबूल दान विधींसी, कर्पूर लवंगादी विविधेंसी भक्ती भावे अर्पिजे, आपुला पुरुष ध्यावोनी मनी नारायण तो म्हणोनी, पूजा करावी एके मनी भक्ती भावे परी ऐसा, नेमे असावी ती नारी न बैसावे बैलावरी, लेऊ नये चोळी करी श्वेत वस्त्र नेसावे, रक्त कृष्ण चित्रवस्त्र लेता जान दोष बहुत, आनिक असे व्रत पुत्राचे बोले वर्तावे, आत्मा वै पुत्र नाम म्हणून बोलती वेदागम, पतीपासून पुत्र जन्म पुत्र आज्ञेंत असावे, ऐसा आचार विद्वेसी असे शास्त्र पुराणेसी, जरी आचरती भक्तींसी सहगमनाचे फळ असे, पापी जरी पती असला असेल पूर्वी निवर्तला, नरकामध्ये वास केला पापरूपे भुंजत, विधवापणे येणेन परी आचरण करी जे नारी, मरण होता अवसरी घेऊन पती स्वर्गी जाय, जितुक्या परी बृहस्पती सांगे समस्त देवांप्रती, लोपामुद्रेची केली स्तुती पतिव्रता शिरोमणी, जितुक्या पतिव्रता नारी समस्त भागीरथी सरी, त्यांचे पुरुष शंकरापरी पूजा करावी दोघांची, ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले मनी विस्तारून, ऐका बाळी तव मन ज्यावरी प्रीती त्यांची करी, दुःख सकळ तजोनी मम बोल ठेवी मनी, सांगितले तुझ लागोनी परलोक साधन, धैर्य जरी असेल तुझसी सहगमन करी पती सरसी, विधवापणे आचार करीसी तेही पुण्य तितुकेंची, जे आवड तुझे मनी सांग माये विस्तारोनी, हस्तमस्तकी ठेवूनी पुस तसे प्रेम भावे, ऐकोनी तया अवसरी केले नमन तिये नारी, विनवी तसे करुणोत्तरी भक्ती भावे करुनिया, जय जयाजी योगीश्वरा तुमचे पिता सहोदरा, माझा प्राण मनोहरा जनक जननी तुमची होसी, आले आपण परदेशांत जवळी नाही बंधू भ्रात, भेटले ती तुम्ही परमार्थ अंतकाळी सोयरा, सांगितले तुम्ही आचार दोन्ही कष्ट बहु विधवापणी, अशक्य आम्हान टाकी स्वामी असाधारण असे दातारा, तारुण्यपण मजसी लावण्य असे देहासी, निंदापवाद शरीरासी घडेल केवी वर्तमान, संतोष होतो माझे मनी पुण्य अपार सहगमनी, पती सवे संतोषोनी जाईन स्वामी निर्धारे, म्हणून मागुती नमस्कारी माथा ठेवी चरणांवरी, स्वामी माते तारी तारी भव सागरी बुडत असे, करुणा कृपेचा सागर उठवे तसे योगेश्वर, देता झाला अभयकर म्हणे पती सवे जावे, तोची ठाव पुरुषासी जाय माते सांगतेसी, सांगेन तुझ विशेषी ऐक माते एक चित्ते, आलींत तुम्ही दर्शनी श्री गुरु भेटी लागोनी, आरोग्य होईल म्हणोनी भक्ती भावे करुनिया, होणार झाली ब्रह्मकर्णी काळासी जिंकिले नाही कोणी, जैशी ईश्वर निर्वाणी तैसे परी होत असे, ब्रह्मलिखित न चुके जाण जे जे भोगणे असेल आपण, घडे तैसे श्रुती वचन दुःख कोणी करू नये, हरिश्चंद्र राजा देखा डोंबा घरी वाहे उदका, बळी अजिंकायका तोही गेला पाताळा, सहस्र कोटी वर्षे जासी आयुष्य असे रावणासी, काळ तया प्रतिग्रासी दुर्योधना काय झाले, भीष्मदेव इच्छामरणी तेही पडले रणांगणी, परीक्षिती सर्पाभेनी लपता काय झाले तया, अनंत अवतारेनीन परी होऊन गेले संसारी, देव दानव येनेन परी सकळ काळा आधीन, या कारणे काळासी कोणी जिंकिले नाही क्षितीसी, सकळ देव दानवांसी काळ जिंकी निर्धारे, काळा जिंकिता नाही कोणी एका श्री गुरु वांचोनी, भाव असे ज्याचे मनी त्यासी प्रत्यक्ष असे जाना,
आता तुम्ही ऐसे करणे, जावे त्वरित सहगमने, अंतकाळ होता क्षणी, श्री गुरु दर्शना जाय म्हणे. म्हणून भस्म तैवेळी, लाविता झाला कपाळी, रुद्राक्षचारी तत्काळी, देता जहाला तैवेळी. योगी बोले तियेसी, रुद्राक्ष बांधे कंठासी, दोन्ही प्रेत कर्णांसी, बांधोनी दहन करावे. आणि केक सांगे तूच, गुरु दर्शना जाई सहज, रुद्र सुक्त म्हणती द्विज, गुरु चरण प्रक्षाळिता. तेची तीर्थ घेऊनी, आपुला देह प्रोक्षुनी, प्रेतावरी आणोनी, प्रोक्षण करावे भक्तीने. मग जावे सहगमनेसी, वाणी द्यावी सुवासिनींसी, अनेक द्रव्ये वेंचुनी हर्षी, विप्रा तोषवावे बहुत. ऐशा परितीयेसी, सांगोनी गेला तापसी, पतिव्रता भावींसी, करी आयती त्यावेळी. भले ब्राह्मण बोलावुनी, षोडश कर्मे आचरोनी, प्रेतासी प्रायश्चित देऊनी, औपासन करविताती. स्नुस्नात होऊनी आपण, पितांबर नेसोन, सर्वाभरणे लेवोन, हळदी कुंकू लावी तसे. औपासन प्रेतासी करविताती विधींसी, प्रेत बांधोनी काष्टींसी, घेऊन गेले गंगेत. अग्नी घेऊन तर हातीसी, निघाली पतिव्रता कैसी, आनंद बहुमानसी, प्रेता पुढे जातसे. 16 वरुषांचे तारुण्यपण, सुंदर रूप लावण्य, लाईलीसे आभरणे, लक्ष्मी सरसी दिसत असे. मिळोनिया नगरनारी, पाहो आल्या सहस्रचारी, माथा तुकविती सकळी, पतिव्रता म्हणोनिया. एक म्हणती काय नवल, पूर्व वयसी असे बाळ, काय दैव पूर्वफळ, पती सवे जात असे. देखिले नाही पतीचे मुख, नाही जाहले की बाळक, कैसा जीव झाला एक, आनंद रूपे जात असे. म्हणती शिकवाईसी, वाया का हो जीव देसी, परतुनी जाई माहेरासी, आपल्या माता पिता जवळी. एक म्हणती ज्ञानवंता, सत्य नारी पतिव्रता, बुद्धी देगा जगन्नाथा, सकळ स्त्रिया ऐसीच. धन्य हिची माता पिता, 42 उधरले आता, प्रेता पुढे चालता, एक एक पावला अश्वमेध फळ. येनेन परी नदी तीरासी, गेली नारीपती सरसी, कुंड केले अग्निसी, काष्टे शेनी अपरिमित. अग्निकुंड सन्निधेसी, ठेविले तया प्रेतासी, बोलावोनी सुवासिनीसी, देती झाली वान देखा. सुपे चोळी कुंकमेसी, हळदी काजळ परियेसी, तोडर कंठ सूत्रेसी, सुवासिनींसी देत असे. गंध पुष्पादी परिमळेंसी, पूजा केली सुवासिनींसी, द्रव्य दिदले अपारेंसी, समस्त ब्राह्मणा तैवेळी. नमन करोनी समस्तांसी, निरूप मागत तसे हर्षी, आपण जाते माहेरासी, लोभ असो द्यावा म्हणत असे. माझा पिता शूलपाणी, उमा गौरी अंतकरणी, आम्हा बोलाविले सगुनी, प्रेम भावे करुनिया. आली श्रावणी दीपवाळी, आम्ही जातो माती जवळी, पतीसहित मनी निर्मळी, जाते लोभ असो द्यावा. समागमे लोक आपुले, होते जे का सवे आले, त्यांसी सांगत असे बाळे, परतोनी जावे ग्रामासी. पुसता श्वशूर मामीसी, त्यांतेन सांगावे परियेसी, प्राण देतील आम्हांसी, हत्या तुम्हा घडेल. त्यांसी तुम्ही सांगावे ऐसे, क्षेमा आहे तीर्थवासे, भीमा तीरस्थान ऐसे, श्री गुरुचे सन्निधानी. आलो श्री गुरु दर्शनासी, आरोग्य झाले पतीसी, राहिलो आपण संतोषी, म्हणून सांगा घरी आमुचे. ऐसे सांगा श्वशूर मामींसी, आमुचे माता पितयादिकांसी, इष्टजन सोयरियांसी, सांगा येणेन परी तुम्ही. ऐसे वचन ऐकोन, दुःख पावले सकळ जन, आपण असे हास्यवदन, प्रेताजवळ उभी देखा. अग्निकुंडी तैक्षणी, घाले ताती काष्टशेनी, तो आठवण झाली जनी, योगेश्वराचा उपदेश. मग रुद्राक्ष काढून या दोन्ही, बांधिले प्रेताची या श्रवणी. कंठसूत्री 2 ठेवूनी, पुसतसे ब्राह्मणांसी, विनवितसे द्विजांसी, संकल्प केला म्या मानसी. श्री गुरु मूर्ती आहे कैसी,
आपुल्या दृष्टी पाहिन, दृष्टी देखोनिया स्वामीसी त्वरित येईन अग्निकुंडापासी, आज्ञा झाली या वेगेंसी त्वरित येईन म्हणत असे. ऐकोनी तियेचे वचन बोलता ती विद्वज्जन, दहन होता अस्तमान त्वरित जाऊनी तुम्ही यावे. पुसोनिया विप्रांसी निघाली नारी संगमासी, जेते होता ऋषिकेशी श्री नरसिंह सरस्वती. सर्व येती नर नारी विप्रमेया नाना परी, कौतुक पाहती मनोहरी पतिव्रता स्त्रियेचे. जाता मार्गी स्तोत्र करी म्हणे स्वामी नर केसरी, अभाग्य आपुले पूर्वापरी म्हणून आम्हा अव्हेरिले. तुमचे दाता सर्वेश्वर शरणागतांचा आधार, ऐसे तुझे ब्रीद थोर कामी आपन्न लाधेंची. हेया मात्रे त्रिभुवनासी रची स्वामी रजोगुणे सृष्टीसी, सत्वगुणे सृष्टीसी प्रतिपाळसी तुची स्वामी. तमोगुणे निश्चयेंसी प्रलय समस्त जीवांसी, त्रिगुण तुमची होसी त्रिमूर्ती तुमची देवा. तुझ पाशी सर्व सिद्धी ओळंघिती तव विधी, देखिल्या आमुची कुडी बुद्धी जानोनी माते अव्हेरिले. एखादा नर बाधा करी जानोनी सांगती राजद्वारी, क्षण न लागता अवसरी राजा सहाय्य करी तयांचे. रोग होता मनुष्यासी जाऊनिया वैद्यापासी, औषध करी तात्काळींसी आरोग्य तया होत असे. तू त्रिमूर्तीचा अवतार ख्याती झाली अपरंपार, सर्व भक्तजन आधार म्हणून सेविती सकळ जन. अपराध आपण काही केले भेटीसे 20 गावे आले, माता पिता विसरले तुझ्या ध्यानी स्वामी या. होसी तुमची माता पिता म्हणून आले धावता, भेटी होता आरोग्यता पतीस भावी म्हणून या. आपुले समान असती नारी त्या नांदता पुत्र पौत्री, आपण झाले दगडापरी पुत्र नाही आपणासी. पती आपुला सदा रोगी कैचा पुत्र आपणा लागी, तरी याची काम्या लागी निघोनी आले स्वामी या. आरोग्य होईल पतीसी पुत्र होतील आपणासी, आशा धरून मानसी आले स्वामी कृपा सिंधू. पुरले माझे मनोरथ आरोग्य झाला प्राणनाथ, पुत्र झाले भौत नवल झाले स्वामी या. मनोरथ पावला सिद्धीसी म्हणून आले पुसावयासी, जाते आता परलोकासी कीर्ती तुझी घेऊनी. ऐशा परी ध्यान करीत आली अमरजा संगमी त्वरित, वृक्ष असे अश्वत्थ देखती झाली स्वामी या. उभी ठाको नियादुरी तया साष्टांग नमन करी, श्री गुरु म्हणे त्या अवसरी सुवासिनी होय ध्रुव. ऐसे म्हणता मागुती नमन करी एक भक्ती, पुनरपी स्वामी तेनेच रीती अष्टपुत्रा होय म्हणत असे. ऐसे ऐकोनिया वचन हास्य करीती सकळ जन, सांगता ती विस्तारोन गुरु लागी सत्वर. विप्र म्हणती स्वामीसी इचा पती पंचत्वासी, पावला परंधामासी सुवासिनी केवी होय. प्रेत नेले स्मशानासी ही आली सह गमनासी, निरोप घ्यावया तुम्हापासी आली असे स्वामी या. तुमचा निरोप घेऊनी अग्निकुंडा जावोनी, समागमे पतिशयनी दहन करणे तियेसी. ऐकोनी त्याचे वचन श्री गुरु म्हणती हासून, इचे स्थिर आहे वपन मरण केवी घडेसी. गुरु म्हणती जावेळी आना प्रेता आम्हा जवळी, प्राण गेला कवने वेळी पाहू म्हणती अवधारा. श्री गुरु म्हणती द्विजांसी आमचे बोल जाहलेसी, आहे व पण स्थिरईसी संदेह न धरावा मनांत. या बोलाचा निर्धारू करीला आता कर्पूर गौरू, नका प्रेत संस्कारू आना प्रेता आम्हा जवळी. श्री गुरुचा निरोप होता आणू गेली धावत प्रेता, पाहती लोक कौतुका अभिनव म्हणताती. इतुके होता ते अवसरी आले विप्र तेथवरी, पूजा करीती मनोहरी श्री गुरुची भक्तीने. रुद्र सुक्त म्हणूनी अभिषेक करीती श्री गुरुचरणी, षोडशोपचारी विस्तारोनी पूजा करीती भक्तीने. तीर्थपूजा नाना परी पूजा करीती उपचारी, इतुकी या अवसरी घेऊन आले प्रेतासी. प्रेता अनुनिया देखा
ठेविले श्री गुरु सम्मुखा, श्री गुरु म्हणती विप्रलोका, सोडा वस्त्र दोर त्याचे, चरण तीर्थ त्यावेळी, देती तया विप्रांजवळी, प्रोक्षा म्हणती तात्काळी, प्रेत सर्वांगी स्नपन करा, श्री गुरु निरोपे ब्राह्मण, प्रेतासी करीती तीर्थ स्नपन, अमृत दृष्टींसी आपण, पाहती प्रेत अवधारा, पाहता सुधा दृष्टीं करून, प्रेत झाले संजीवन, उठोनी बैसे तत्क्षण, अंग मुरडीत परियेसा, नग्न म्हणून लाजत, प्रेत झाले सावचित्त, नवे वस्त्र नेसत, येऊन बैसे एकीकडे, बोलावोनी स्त्रियेसी, पुसतसे विस्तारेंसी, कोठे आणिले मजसी, यतीश्वर कोण सांगे, इतुके लोक असता, काव तू न करसी चेता, निद्रा आली मदोन्मत्ता, म्हणून सांगे स्त्रियेसी, ऐकून पतीचे वचन, सांगती झाली विस्तारून, उभी राहून दोघे जण, नमन करीती श्री गुरुसी, चरणी माथा ठेवून, स्तोत्र करीती दोघे जण, पाहती लोक सर्वजन, महा आनंद प्रवर्तला, म्हणती पापरूपी आपण, पाप केले दारुण, पापा पासाव अनुसंधान, जन्म जाहलो परियेसी, दुर्बुद्धीने वर्तलो, पाप सागरी बुडालो, तुझे चरण विसरलो, त्रयमूर्ती जगद्गुरु, सकळ जीव मात्रांसी, रक्षिता शंकर तू होसी, ठाती तव त्रिभुवनासी, शरणागता रक्षिसी, त्राही त्राही जगद्गुरु, विश्वमूर्ती परात्परू, ब्रह्मा विष्णू शंकरू, सच्चिदानंद स्वरूप तू, त्राही त्राही विश्वकर्ता, त्राही त्राही जगत भरता, कृपा सागरा जगन्नाथा, भक्त जन विश्रामा, जय जयाजी गुरुमूर्ती, जटाजूट पशुपती, अवतरलासी तू क्षिती, मनुष्य देह धरुनिया, त्राही त्राही पिनाक पाणी, त्राही देवा तू शिरोमणी, भक्त जन पाळोनी, रक्षितोसी निरंतर, सर्वाभूती तुची वसी, नमन तुझे चरणांसी, मज ऐसे गमलासी, माता रूप वर्तत तू, त्रिभुवनी तव करणी, माता ठेविला तुझे चरणी, निश्चय केला माझे मनी, पुनर्जन्म नव्हे आता, विश्वकारण करीसी, हे या मात्री सृष्टी रचिसी, मज ऐसे गमलासी, अज्ञान रूपे वर्तत, तुझे न ऐके एखादा जरी, कोपसी त्वरित त्यावरी, माझे मनी येणेन परी, निष्कलंक तू दिसतोसी, क्रोध नाही तुझे मनी, आनंद मूर्ती तुची सहस्रगुणी, भक्तजना संरक्षणी, कृपा सागर स्वामिया, जीव मात्रा कृपा करीसी, शरणागतांते रक्षिसी, इह पर सौख्याते देसी, चतुर्विध पुरुषार्थ, तुंची करुणेचा सागरू, चिन्मात्रा अगोचरू, श्री नरसिंह सरस्वती गुरु, क्षमा करणे स्वामिया, ऐसी नाना परिसी, स्तोत्रे केली श्री गुरुसी, श्री गुरुमूर्ती संतोषी, आश्वासिती तये वेळी, अष्टपुत्र पूर्णायुषी, होतील सत्य तुझसी, हो का श्रीमंत अतिहर्षी, गेले तुमचे पूर्व दोष, चतुर्विध पुरुषार्थ, लभ्य झाले तुम्हांसी यथार्थ, सांडोनी संदेह त्वरित, सुखे असा म्हणती गुरु, इतुके होता ते अवसरी, मिळाल्या होता नर नारी, जय जयकार परंपारी, प्रवर्तला तये वेळी, नमन करीती सकळ जन, स्तोत्र करिता ती गायन, करिता ती निरांजन, जय जयकार प्रवर्तला, तयामध्ये विप्र एक, होता धूर्त को बुद्धिक, आपुले मनी आणोनी तर्क, श्री गुरुसी पुसत असे, विप्र म्हणे श्री गुरुसी, विनंती स्वामी परियेसी, संशय आमचे मानसी, होता आहे स्वामिया, वेदशास्त्रे पुराणे, बोलताती सनातने, ब्रह्मलिखित सत्य जाणे, म्हणून वाक्य निर्धारी पा, घडला नाही अपमृत्युयासी, दिवा मरण परियेसी, आला कैसा जीवयासी, ब्रह्मलिखित सत्य मिथ्या, न कळे याचा अभिप्राया, निरोपावे गुरुराया, गुरु म्हणती हासुनिया, तया मूर्ख ब्राह्मणासी, गुरु म्हणती तयासी, सांगेन तुझ विस्तारेंसी, पुढील जन्माच्या आयुष्यासी, उसने घेतले परियेसा, आम्ही तया ब्रह्मदेवासी, मागून घेतले करुणेंसी, पुढले जन्मी परियेसी,
वर्षे 20 संख्या पै, भक्तजन रक्षावयासी, मागून घेतले ब्रह्मदेवासी, म्हणून सांगती विस्तारींसी, तया विप्र वर्गाते, तटस्थ झाले सकळ जन, साष्टांग करीती नमन, गेले आपुलिया भुवना, ख्याती झाली चहुराष्ट्रा, पतिव्रतेने पतीसहित स्नान केले संगमांत, अंतःकरणी संतोष बहुत, पूजा करीती भक्तींसी, अपार द्रव्य वेंचुनी, विप्र तोषवुनी आराधनी, सूर्य जाता अस्तमानी, इति गुरुच्या मठासी, स्त्री पुरुष नमस्कार करिता ती वारंवार, पूजा सामग्री उपचार, आरती करीती श्री गुरुसी, सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व वर्तले ते ऐका, कथा असे अपूर्व देखा, सांगे नैका एक चित्ते, म्हणे सरस्वती गंगाधर, सांगे गुरुचरित्र विस्तार, ऐकता पावन मनोहर, सकळा भीष्टे पावती, इति श्री गुरुचरित्रामृत, उठविले विप्राचे प्रेत, सौभाग्य देऊनी अद्भुत, परमतयासी तोषविले, इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ, श्री नृस्य सरस्वत्युपाख्याने, सिद्ध नामधारक संवादे, प्रेत संजीवनम नाम 32 अध्यायः, श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु। ओवी संख्या 193, श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ। भक्त हो, अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।